जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तहसीलमधील पद्मालय शिवारातील जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे। अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, पंचनामा केला आणि अज्ञात महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला। घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले आहे। पोलीस अज्ञात मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तहसीलमधील पद्मालय शिवाराच्या जंगल परिसरात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। मृतदेह काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। मृतदेहाची ओळख अद्याप निश्चित झालेली नसून पोलीस मृत महिलेचे वय, ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचं काम करत आहेत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी बोलवण्यात आलं असून जंगल परिसरातही सखोल तपास सुरू आहे। आज रोजी दुपारी माहिती मिळाली एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साधारणपणे पद्मालय जे मंदिर आहे आपलं त्याच्या बाजूला एक जंगली एरिया आहे। तर एरियाच्या बाजूला त्याच्या झाडांच्या बाजूला एक अर्धवट जळाली महिलेची बॉडी मिळून आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने घटनास्थळी सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडत आहोत। बॉडी जो अर्धा भाग आहे तो इंटॅक्ट आहे आणि अर्धा भाग जळालेला आहे। तर बॉडी तर पूर्णच आहे, परंतु अर्धा भाग जळालेल्या स्थितीत आणि अर्धा भाग इंटॅक्ट स्वरूपात आहे। सध्या तरी बॉडी देखील अनआयडेंटिफाईड आहेत, अनोळखी इसमाची आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग बाकी डिटेल्स अजून प्राप्त नाही। घटनेच्या अनुषंगाने सर्वप्रथम घटनास्थळ पंचनामा, नंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं। त्यांच्याकडून सॅम्पल घेण्यात आले। डॉग स्पॉट असेल, फिंगरप्रिंट असेल, यांच्या माध्यमातून जे गरजेच्या प्रक्रिया आहेत ते करण्यात येत आहेत आणि बाकीचा तपास आमचे पथके रवाना झाले आहेत। नाही, याच्यामध्ये अजून ओळख पटलेली नाही, त्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत। जळालेल्या स्थितीत असल्यामुळे वस्त्र होती किंवा नाही याच्याबाबत आताच भाष्य करता येणार नाही। त्याच्याबद्दल तपासात निष्पन्न होईल। नाही, कुठला अजून पुरावा नाही, फक्त बॉडी अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाली। याच्या व्यतिरिक्त बाकी तिथं काही घटनास्थळावर वेगळा काही पुरावा ओळखी संबंधी मिळून आलेला नाही।